छोटी छोटी पिल्लं पण खेकड्यांची पकडले त्यांनी. हा बघा, ही मादी आहे, त्या पिल्लांची आई आहे. तर सोड बघूया. हा बघा, इसका कॅप लगा ऊपर का. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईस, आज मी आणि माझा फ्रेंड आर्यन आम्ही दोघं एका सुंदर अशा स्पॉटवरती जात आहोत. तर त्या स्पॉटला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आज मस्त असा कंटेंट बनवत आहे. तर आजचा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. आजच्या व्लॉगमध्ये इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग गोष्टी तर होतच राहतील. तर ह्या व्लॉगला नक्की एन्जॉय करा. तर चला गाईस, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. बोललेलो आर्यन आलेला आहे, तर चला मग. पण दाखव. आर्यन आणि मी दोघं पण निघालो आहोत. आर्यन गाडी चालवतोय. शूट करायचं असेल तर गाडी चालवता येत नाही, तर इकडं हवालदार भरपूर असतात ना, मग जरा सेफ्टी पण पाहिजे ना, म्हणून आर्यनला मी बोलवलेलं. तर आर्यन काय एनी टाइम आपल्यासाठी रेडीच असतो गाडी घेऊन. चला मग काही आजचा ब्लॉग मस्त असं बनणार आहे. अरे बाबा जरा हळू घे, टोपी उडाली माझी. तर आजचा ब्लॉग मस्त बनणार आहे. तर आजच्या ब्लॉगला नक्की एन्जॉय करा. पेट्रोल पंपावरती आलो आहोत. गाडीमध्ये पेट्रोलची कमतरता भासते, जरा पेट्रोल भरून घेतो. हा रोड वैशाली नगरला जातो. वैशाली नगरवरून आपल्याला कुठे जायचं आर्यन? अयप्पा मंदिर आहे ना, तिकडनं आपल्याला सायप्रेस हिलवरती ट्रेकिंग करायला एकदम मस्त फील येतो. तर त्या साईडने आर्यन घेऊन चाललो आपल्याला. आलो आहोत अयप्पा मंदिर. आर्यन पुढे पुढे चाललाय, आपण पण चढूया फटाफट. आणि आजचा व्लॉग एकदम थ्रिलिंग होणार आहे. तर नक्की हा व्लॉग एंडपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त असा व्लॉग असणार आहे. तर एन्जॉय करत राहा. डोंगरावरती आलेलो आहोत. इकडनं हा आपण सगळ्या शिड्या वगैरे चढत चढत आलो आहोत. दम लागला काहीच, भरपूर शिड्या होत्या. चला अजून आपल्याला बघा कडनं सरळ वरती जायचं आहे. वरती शंकर महाराजांचं देऊळ आहे, तिकडे जाऊन महाराजांचं दर्शन घेऊया आणि परत पुढचा प्रवास सुरू करूया. श्री स्वयंभूत अमरनाथ मंदिर. आर्यन मंदिर चालू आहे ना? चालू आहे की बंद आहे? बघ इथं काकांना विचार द्या. काकांना मंदिर चालू आहे? बंद आहे हो मंदिर. काहीच मंदिर बंद आहे. चप्पल चप्पल तुम्हाला बाहेरनच दाखवतो. हा मंदिराचा एरिया आहे. आतमध्ये ओम नमः शिवाय. ठीक आहे, आपण बाहेरनं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मंदिर तर बंद होतं. नेक्स्ट टाइम आपण नक्की येऊ मंदिरात, पण आज मंदिर बंद होतं. काय माहिती, काहीतरी काम असेल किंवा दुपारच्या वेळेस बंद पण असू शकतं मंदिर. हे बघा मस्त वाटतं ना एकदम ड्रॉइंग्स. तर गाईस पुढे जायचं आहे. आर्यन एकदम फास्ट चालतोय. नंतरला बोलतो की दम लागला. ठीक आहे, जाऊया आपण पण. हा हिलवरना ना ठाणे शहर, किसन नगर सगळा हा जो एरिया आहे सगळा ठाणे. खाली पण गेला, मला जावं लागेल फास्ट जपून आता, कारण आत्ताच पाऊस पडला ना गाईस, सगळी माती एकदम ओली झाली आहे. तर पाय सटकण्याचे चान्सेस भरपूर आहेत.
उतरतो होय. चला आलो. हा बघा पूर्ण डोंगर. पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण हिरवं 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 असतं. आज पहिलाच पाऊस पडला आहे म्हणून एवढं काय वातावरण हिरवं झालं नाही. तिथं पूर्ण कमरे एवढे रान वाढलेलं असतं. कारण की इकडे गावाला कसं जरी डोंगरामध्ये रान वाढलं तरी गाई म्हशी असल्यामुळे ते रान कमी होत राहतं. पण इकडे गाई म्हशी नसल्यामुळे इथे रान भरपूर वाढतं. नदीला पाणी नाही आलं बोलतो आर्यन. इकडे गाईस किती खोल नदी आहे बघा. इकडे पूर्ण पाणी असतं पावसाळ्यात ना. आपण पावसाळ्यात पण नक्की इथे येणारच आहोत ह्या स्पॉटवरती. पण आज मुंबईमधला सर्वात पहिला व्लॉग बनवायचा होता. तर आर्यन मला 2-3 दिवस बोलत होता यश व्लॉग बनवूया. म्हणून आज आम्ही आलो इकडे. बोललो की पावसाळ्यात तर व्ह्यूज तुम्हाला आम्ही दाखवूच, पण पावसाळ्यापूर्वी हे ठिकाण कसं दिसत होतं हे बघण्यासाठी म्हणून आम्ही आज आलो आहोत. हे पूर्ण डोंगर तुम्ही बघितलात ना खालना. आता थोडा सुका थोडं हिरवा असं दिसतंय, पण पावसाळ्यामध्ये फुल हिरवं असतं. इकडे लोक मासे पकडायला खेकडे पकडायला येत असतात. तर आपण ते पण जर आपल्याला पॉसिबल झालं त्या व्हिडिओ बनवणं तर आपण त्या पण व्हिडिओ नक्कीच बनवू. तर आता पुढच्या प्रवासाला निघायचं का आर्यन? या धबधब्याला जाऊया वर. पण पाणी असेल का बघू, असलं तर चांगलंच आहे. बघूया. आर्यन बोलतोय एक धबधबा दाखवतो. कारण आर्यनला ना इकडचे स्पॉट जास्त का माहिती. आणि आर्यन पहिल्यापासून इकडे मे महिन्यामध्ये असतो. मित्रांना घेऊन येतो. हां, मित्रांना घेऊन येत असतो. तर त्याला बरेच स्पॉट इकडचे माहिती आहेत. ठाण्यामधले मुलुंडमधले. मी जास्त फिरायचो नाही, तुम्हाला फ्रँकली स्पीकिंग तर मी जास्त फिरायचो नाही. मी पहिले खरं तर मी यायला मला आवडायचं, पण पावसाळ्यात ना वगैरे मी सहसा बाहेर पडायचो नाही. तर आता बघूया आर्यन कुठले आपल्याला इंटरेस्टिंग स्पॉट दाखवणार आहे. आर्यन दाखवशील ना आम्हाला? बघा आर्यननी प्रॉमिस केलं आहे. आता बघूया आर्यन प्रॉमिस कितीपर्यंत निभावतो त्याचं. चला पुढचा प्रवासाला सुरू. चला. काहीच दमायला भरपूर होत आहे. तर इकडनं बघा किती वरती चढायचं अजून. गाईस मला ना आर्यन मध्यंतरी बोलत असायचा की यश केदारनाथला जाऊया का आपण. तर मी बोलायचो जाऊ नक्कीच. तर आत्ता इकडे चढता आमची हालत खराब होते. तर तिकडे चढताना आमचं काय होईल आर्यन, काय होईल सांग जरा. आम्हाला ह्या डोंगरावरती पहिल्यांदा डुक्कर दिसलेत. एवढे वर्ष आम्ही यायचो इकडे. या आर्यन यायचा. आर्यन दिसलेले का ह्याच्या अगोदर कधी? नाही दिसलेले. गाईस बघा पकडू का डुक्कर. हळू आई शपथ. आई डुक्कर बघा बघतोय माझ्याकडे. बघतायत. आर्यन वाचून राहा, सांभाळून राहा. रे बाबा. अरे एखादा पकडायला पाहिजे होता रे. बुधवारची सोय झाली असती. वाटलेला पाऊस पडेल पण पाऊस लांबच राहिला. काय करतोय? अरे याला बंदूक कुठून भेटली? आर्यन एकदम खतरनाक माणूस आहे, अतरंगी माणूस. इकडनं आम्ही वरती चढलो आम्ही खालना. आणि इकडे पण लिटरली पाणी असतं इकडे. आता बघून घ्या तुम्ही इकडचं वातावरण कसं आहे, इकडची जागा कशी आहे. आणि पावसाळ्यात तुम्हाला इकडे आम्ही येऊ त्यावेळेला पण तुम्हाला दाखवू. धबधब्यावरती ना फॅमिलीला घेऊन येण्यासाठी एकदम मस्त आहे. लहान मुलं इकडे नक्की खेळू शकतात. खूप मस्त असा धबधबा आहे हा. आर्यन तपश्चर्याला बसलास की काय? कशासाठी तपश्चर्या करतोयस? पाणी येऊन दे. हा बघा केवढा मोठा वॉटरफॉल आहे बघा. तिकडनं वॉटरफॉल जो सुरू होतो तो इकडे संपतो. आणि इकडनं जे पाणी येतं वॉटरफॉलचं ते कितपत खाली जातं. म्हणजे तुम्ही बघितलात ना आम्ही खालना केवढे वरती चढत आलो. तिथून पूर्ण त्या नदीला भेटतं पाणी. तिकडे आम्ही तुम्हाला नदी दाखवलेली बॅक साईडला, त्या नदीच्या इकडे पाणी जातं. एवढा मोठा इकडे ह्याच्यावर अजून एक आहे. म्हणजे हा धबधब्याच्या वरती अजून एक धबधबा आहे. गाईस आर्यन काय बोलतो तुम्ही ऐकलं का? ह्याच्यावरती अजून एक धबधबा आहे. म्हणजे ते नक्की आहेत किती धबधबे? दोनच धबधबे आहेत. हा एक आणि एक खाली. म्हणजे टोटल 3 धबधबे आहेत. त्या तिन्ही धबधब्यांची सुरुवात इकडनंच होते ना, म्हणजे वरून म्हणजे ह्याच्यावरनं त्याची सुरुवात होते. बघू आपल्याला जायला जमलं तर नक्की वरती जाऊया. दमलो भरपूर आहोत आणि संध्याकाळचे 5 वाजत आलेत. आणि जसं उतरायला जर अंधार झाला तर इथे बिबटे येण्याचे चान्सेस भरपूर असतात. आर्यन इकडनं आपल्याला डायरेक्ट नॅशनल पार्क लागतो ना? या डोंगराच्या मागे.
तर जर आपण ह्या डोंगराच्या बॅक साईडला गेलो तर आपल्याला नॅशनल पार्क लागेल. आणि कुठला तलाव बोलला? तुलसी तलाव ना. तुलसी तलावामध्ये ज्या मगरमच्छ वगैरे आपल्याला बघायला भेटतील तिकडे. खूप खतरनाक आहे हा एरिया. इकडे स्वतः एकटं कधीच यायचं नाही आणि आलात तरी खूप सेफ्टीने या. कॉन्टॅक्टमध्ये राहावा कोणाच्या ना कोणाच्या, कारण का इकडे बिबटे आणि कुठले प्राणी येतात. मंकी मॅन. अरे मंकी मॅन. इट्स स्पायडरमॅन. इट्स स्पायडरमॅन. अरे लांब लांब तगडे अजून कुठे चढतोयस? हा बघा वरती गेला. अशा प्रकारे आर्यन मादलेकर वरती पोहोचले आहेत. वरती गेलाय विदाऊट चप्पल. आणि मला चप्पल भेटत आणि चप्पल बघा कुठच्या कुठे गेल्यात. त्यामुळे चप्पल आणायला जावं लागते. तर मला पाहिजे पहिली चप्पल घालू द्यात. अरे अरे रे माझा थ्रो चुकला. अरे बापरे बाप. ह्याची एक चप्पल भेटली. हिल्सवरती यायचं म्हटल्यावरती अशा गोष्टी होत राहतात. ह्याच्याकडे देऊया. या अरे कुठे आहेस? तिकडे कुठे चाललास? चप्पल नको का? हा बघा याच्या अंगामध्ये मस्ती कमी नाही. कुठच्या उड्या चढतोय बघा. केवढ्यावरती जायचं आहे. चला. कुठे आहेस आर्यन? अरे हा बघा कुठे आहे गाईस. आलो मी इकडनं. जिकडनं आर्यन चढला तिकडनं चढणं खूप रिस्की होतं. दगड बघा गाईस कसे होते. इकडनं हा एडा चढल्यावरती. मी पण चढलो असतो. माझ्याकडे त्यांनी 2-2 मोबाईल देऊन ठेवलेत. चढायचं म्हणजे हाईस व्हेरी रिस्की काम आहे. चप्पल घे. तर चप्पल फेकल्या. भेटली का चप्पल? चला इकडनं वरती चढलो आहोत. आई शपथ. जेव्हा कुठली पण गोष्टीची सक्सेस भेटते तेव्हा नजारा वेगळाच असतो. काहीच तुम्ही पाहू शकतात. मुलुंड ठाणा. आम्ही असं इकडनं पूर्ण व्ह्यू खतरनाक व्ह्यू. अरे दमलो आम्ही. जरा बसतो. कळव्याचे डोंगर पण दिसतात ते. कळव्याचे डोंगर पण दिसतात आर्यन. चला चला गाईस वरती जायचं अजून आपल्याला. भेंडी चढायचं कसं? आर्यन वरती चढतोय. छोट फटाफटचे. आर्यन आला वरती. पावसाच्या पूर्वी इकडचं वातावरण एकदम सुकं आहे. पण पाऊस पडल्यावरती एकदम हिरवं होऊन जाईल. तर तो वाला आपल्याला क्षण पण आपल्याला एन्जॉय करायचे आहेत. आत्ताचे विदाऊट पावसाळावाले जे क्षण आहेत हिरवं नाही. पण जेवढी चढताना मजा आली आहे तेवढी उतरताना उदास होणार आहे आमची. बाबा इकडनं खाली उतरायचं आहे. तिथे लहान मुलं खाली आली आहेत. ती बोलतात की खाली खेकडा आहे. आता आर्यन आपला क्रॅब किंग आहे. तो खेकडे पकडण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तो पकडायला चालला आहे. किती फास्ट पळायला टाईम लागला. आर्यन काय आला? खेकडा भेटला काय? आर्यनने वाटतं खेकडा पकडला आहे. किती मुलं आहेत बघायला साई काहीच लहान. उतरलेलो आहोत तिकडनं खाली आलो आता आम्ही. काय केवढा छोटा आहे मोठा आहे? आर्यनने बघा खेकडा पकडलाय. अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली ही. उतरता खेकडा भेटलाय. किती सारी मुलं बघा खेकडे पकडायला आली आहेत. छोटी पिल्लं पण खेकड्यांची पकडले त्यांनी. हा बघा ही मादी आहे. त्या पिल्लांची आई आहे. तर सोड बघूया. बघा इसका कैप लगा ऊपर का. इधर नांगा.
किती मुलं आलेत बघा खेकडे पकडायला. तुम लोक स्कूल चालू होणे वाले आहे की नाही? 15 तारीखला यांची शाळा चालू होणार आहे म्हणून ते मजा करतायत. किती जण आहेत बघा, किती जण आहेत बघा. तेरा नाम क्या है रे? अभय, अभय. तेरा नाम क्या है? अभिषेक, तेरा तेरा रुद्र, आदर्श, आदर्श. आणि हा कोण आहे? प्रेम, कितने जन की टीम आहे तुम लोग की? बोटानी, अरे हा बघा, हा पण एक छोटा राहिलेला पाठीमागे. मयांक. बघा किती मुलं आली आहेत इकडे पकडायला इकडे. भैया बोल रहे बाबा, अंकल मत बोल. यूट्यूब पे, हाँ यूट्यूब पे है मैं. यूट्यूब पे क्या करोगे सर्च? यश डिस्कवरी करके सर्च करो. यस डिस्कवरी, हाँ तुम सब दिखोगे फिर ब्लॉग में. ठीक है, शूटिंग चालू है. तुम लोग जाके सर्च करो मेरा चैनल. ठीक है, एस डिस्कवरी, यश यश डिस्कवरी. यस डिस्कवरी. ठीक है, चलो फिर जाए हम. बाय बाय. बाय 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 बाय. मॉन्टी का भी सर्च करो. हाँ करेंगे करेंगे जरूर. चला गाईस, इथं लहान लहान मुलं भेटलेली मला विचारतात तुझा यूट्यूब चॅनल आहे का? आहे माझा पण यूट्यूब चॅनल असं त्यांना सांगितलं आहे. आता ते सर्च करतील घरी गेल्यावरती आपला चॅनल. तर व्लॉग इंटरेस्टिंग होतो आहे अजूनच. चला जायचं नाही खाली. आता खेकडे पकडायला चालले आहेत. पहिले तिथे होती 7-8 जणं होती आणि हे आता 4-5 जणं चालले आहेत अजून. मुंबईच्या मुलांना खेकडा पकडणं म्हणजे एकदम क्रेज वाटते. गावाला वगैरे कसं ते कंटिन्यू दिसत राहतात. मगासच्या स्पॉटवरती परत आलो आहोत आम्ही, जिथे आपल्याला डुक्करं वगैरे दिसलेली. आम्ही कुठे होतो? अरे कुठे होतो दाखव एकदा. एकदम इकडनं तुम्हाला मध्ये दिसत असेल, तिकडे होतो आम्ही. तिकडनं खूप आम्ही खाली आलो. आता एवढ्या वरती आम्ही गेलेलो आणि किती बघा तिकडे होतो आम्ही. आणि थोडंसं म्हणजे एक अर्धा एक तास असताना अजून मी वरती गेलो असतो एकदम टॉपला. नेक्स्ट टाईम आपण पावसात ना नक्की ट्राय करूया वरती जायचं. कारण का आपले नॅशनल पार्कवरचे जे प्राणी रात्रीच्या वेळेला फिरतात म्हणजे चुकून वाकून आपल्याला कोण भेटलं ना, माणसं आपला वॉक करायला, इव्हिनिंग वॉक करायला येतात. मस्त आहे. मुंबईसारख्या ठिकाणी सुकूनवाली जागा खूप क्वचित भेटते. तर आमच्या इकडे आम्ही खूप लकी आहोत की मुलुंडमध्ये सायप्रेससारखं ठिकाण आहे जेणेकरून तिकडे आम्ही येऊ शकतो. फायनली आम्ही खाली उतरलो आहोत. मगाशी जाताना आपण इकडनं वरती गेलेलो, असं पूर्ण मोठा राऊंड मारून इकडनं खाली उतरलो. मगाशी आपण तुम्हाला मी हा बॅनर दाखवलेला. फायनली खाली उतरलो आहोत. आपली गाडीवरतून आता आपल्याला जायचं आहे. चलो चले. मस्त वाटतंय, खूप गरमी झालेली. तर गाडीवरती असं थोडी गार हवा आली. स्टेजवरती बघा क्रिकेट खेळत आहेत एरियामधली मुलं आपल्या. गाईस, मी आता PNT कॉलनीमध्ये आलेलो. आपल्या एरियामधली सगळी मुलं आता सुट्टे चालू आहेत म्हणून खेळत आहेत. आर्यनने मला इकडे सोडलं आहे. धन्यवाद आर्यन. आजचा व्लॉग आपण तो सायप्रेसचा व्लॉग एकदम मस्त असा आम्ही एन्जॉय केला आहे. तर काय करायला पाहिजे आपल्या चॅनलला? बाय बाय. बघा यांनी सांगितलं आहे ते तुम्ही नक्की करा. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.